हाय, नमस्कार. मी मोटिवेशनल गोरखनाथ या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे अगदी हृदयापासून स्वागत करतो. आपण बघत आहात व्यथा जीवनाची. मित्रांनो, जीवनामध्ये कोणतं नातं श्रेष्ठ जर असेल, आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा पुढचं नाते जर असेल तर ते आपली मित्रता असते. कारण मित्र ते मित्र असतात. कारण की खरंच माझं जगणं जर मी शिकलो असेल, माझ्या घरच्याच्या नंतर मला जर कोण आयुष्यामध्ये पुढे जीवन जगण्याचा मार्ग जर जे दाखवला असेल तर ती माझे सर्वात महत्त्वाची व्यक्ती जर असेल तर ती माझे मित्र आहे. वेळेनुसार आपण एखाद्या, जसं आता मी जशी पुढे वर्षे जातात तसे भले आपलं बोलणं कमी होते, पण दोस्ती ही कधीही कमी नाही होत. कारण कधीही आपण जर एखाद्या वेळेस कॉल केला तर त्याच्यामधून आपले प्रेम, आपलं नातं, आपली दोस्ती ही दिसून येते. कारण मित्राच्या पेक्षा श्रेष्ठ नातं कुठलेही नाही. तेच मित्र असतात ज्यावेळेस आपण घर सोडून आपण दुसऱ्याच्या शहरामध्ये जातो, अनोळखी शहरामध्ये जातो. तीच माणसं अनोळखीच असतात, पण महिने, 2 वर्षे, 3 वर्ष त्यांच्यासोबत आपण ज्यावेळेस राहतो, एका ताटामध्ये जेवतो, एका रूममध्ये राहतो, एका चादरात आपण झोपतो, एकमेकांची वस्तू वापरतो, एकमेकांसोबत भांडतो, तणतो, पण एकमेकांना सोडत नाही. आपल्याला जर एखादी मदत लागली, एखाद्या वेळेस जर आपल्याला कुठली आर्थिक अडचण असो, कुठली असो, दुःख असो, सुख असो, ती आपल्यासोबत असतात. आपण ज्यावेळेस आपण घर सोडून शहरामध्ये राहतो त्यावेळेस आपल्यासोबत ते एकच असतो, आपले मित्रच असतात. कारण मित्राव्यतिरिक्त आपलं कोणीही नसतं. कारण आपलं दुःख असो की सुख असो, त्या दुःखामध्ये त्या दवाखान्यात येणारा तो आपला मित्रच असतो. तिथं त्या बेडपाशी खाली बसणाराही मित्रच असतो. आणि आपल्याला मेसवरून डबा घेऊन येणाराही तो मित्रच असतो. आणि आपल्याला सेवा देणाराही बी, आपल्याला समजून सांगणाराही हा मित्रच असतो. म्हणून मित्र हे माझं दैवत आहे. खरंच आहे, मी जे आहे ना आज, ते माझ्या मित्रामुळेच आहे. माझ्या घरच्यानंतर माझा सर्वात जी श्रेष्ठ, माझी जी सोबती आहेत ते माझे मित्रच आहे. कारण जरी आज मी त्यांच्यासोबत नसलो तरी त्यांच्या आठवणी माझ्यासोबत कायम असतील. की मी आयुष्यात त्यांना कधीही विसरू शकणार नाही. कारण त्यांच्या असण्याने माझं आयुष्य खरंच खूप मोठं बनलं आहे. जेवढं मित्र श्रेष्ठ असतात, प्रत्येक गोष्टीत आपले मित्र हे एक आपली सती जशी सावली आपली साथ सोडत नाही, तशी आपले मित्रही आपली साथ सोडत नाही. मित्र हे श्रेष्ठ, सर्वांचं एक ग्रेट नातं आहे. कारण वेळेवर कोणी मदत करू न करू मला माहीत नाही. माझी कोण मदत करेल मला काय नाही माहीत. मला कोणी नातेवाईकाकडून किंवा याच्याकडून कधी अपेक्षाही नसते. पण मला माझे मित्र एक सर्वोपरी आहेत. कुठलीही आर्थिक अडचण असो किंवा माझे सामाजिक अडचण, माझी पारिवारिक अडचण असो किंवा माझी पर्सनल कुठलीही गोष्ट, ती चुकीची असो का योग्य असो, त्यामध्ये साथ कायम देतात. कारण की जरी मी चुकलो तरी मला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न ती माझी मित्रच करतात. म्हणून मित्रांनो, स्वतःची जी आहेत त्यांना जपा. एक निस्वार्थ मित्राचं नातं जर या जगामध्ये असेल तर ते आपली दोस्ताना हे देवापेक्षाही कमी नसतो. कारण ज्यावेळेस सर्व गोष्टी आपल्या अपेक्षा आपली संपते त्यावेळेस आपल्या सोबतीला आपला मित्र असतो. मी खरंच भाग्यवान आहे की तुमच्यासारखे मला मित्र मिळाले आहेत. त्यांचं अशा ज्या मी शब्दामध्ये त्याचं मांडू नाही शकत, खरंच नाही मांडू शकत. एवढं माझे मित्र जेवढे माझ्यासाठी त्यांनी केलं, जे करतात आता बी आहे. बरीच माझे मित्र हे देवापलीकडे म्हटलं तरी चालते मला. कारण माझ्या परिवारानंतर माझं सर्वश्रेष्ठ, माझं सर्वस्व, माझं सर्व आयुष्य हे जर असेल तर ते माझ्या मित्रासोबतच आहे. म्हणून मित्रांनो, काळजी घ्या. कुठे जरी असाल तर राहा, योग्य राहा, चांगलं राहा. आणि तुमच्या या मित्राला कधीही अडचणीत संपर्क करा. मी नक्कीच माझ्याकडून मदत करण्याचा प्रयत्न हा तुमचा गोरखनाथ नक्कीच करेल. आणि तुमची साथ तर मला आहेच. तुमची एक निस्वार्थ मैत्री मला मिळाली. माझं भाग्य, खरंच भाग्य आहे माझं की तुमच्यासारखी मला माणसं मिळाली. धन्यवाद मित्रांनो. तुमचाच सोबती सारथी आपलाच गोरखनाथ.